D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. आज धुळे येथील नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. बारामदीना मस्जिद या ठिकाणी एक शिबिर काम घेण्यात आलं. त्या संदर्भात काही कार्यकर्ते व युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिर घेतलं आहे. सर, काय सांगणार आहे, कुठल्या संदर्भामध्ये शिबिर आहे? ये हमारे जो परेशान जो मजबूर लोग हैं, जो हॉस्पिटल में जा नहीं सकते, जिसको जाने को तकलीफ होती है, बहुत दूर पड़ता है, हमारे एरिया के जो लोग हैं जिनको जो हॉस्पिटल में जाते हैं उनको वहाँ पर 1000-1500 ऐसी फीस भरनी पड़ती है. तो ये सारी परेशानी का सामना कंटिन्यू हमारे सामने आ रहा था कि फुरकान भाई इतनी फीस लगती है, ये लगती है, तो बहुत तकलीफ होती जाने के लिए. तो हमने कम फीस के अंदर 50 रुपए में डॉक्टर संदीप पुराने सर, जो स्पाइन और ऑर्थोपेडिक सर्जन है, मनके से हड्डियों से पूरी शरीर की जो जितनी हड्डियां होती है इससे जुड़ी बीमारियों के लिए सर एकदम माहिर सर्जन है. धुलिया के अंदर इन्होंने 1,500 से 2,000 सर्जरी अभी तक कर चुके. होम क्रिटिकल केयर हॉस्पिटल में, शिफा हॉस्पिटल में, शताई हॉस्पिटल में, इस सभी तरह की सर्जरी करते हैं. तो हमने इनको हमारे एरिया में लाकर अपने जो लोग हैं इनको ज्यादा से ज्यादा फायदा पहुंचे, इसीलिए हमने उनको यहाँ पर लाया और उनका कैम्प लिया हमने. सर, काय सांगणार, आज तुम्ही या ठिकाणी शिबिर घेतायत, शिबिरच्या संदर्भात काय थोडी प्रतिक्रिया देणार? कुठल्या कुठल्या या ठिकाणी शिबिराच्या संदर्भात आपल्या कुठल्या कुठल्या आजारावर आपण हे करणार आहात? आपल्याकडे ज्या पेशंटला कंबर दुखते, दोन्ही पाय दुखतात, पायांना मुंग्या येतात, हातांना मुंग्या येतात, पायामध्ये कमजोर आले, अशा पेशंटला आम्ही इथे चेक करतो, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देतो, त्यांना MRI ऍडवाइस करतो. MRI मध्ये जर काही निघत असेल तर त्या सगळ्यांना आम्ही महात्मा ज्योती फुले योजनेअंतर्गत त्यांचे ऑपरेशन पण ऍडवाइस करतो. आतापर्यंत या शिबिरमध्ये किती लोक ऍड झाले? आतापर्यंत जवळजवळ 100 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमचे, 100च्या वरती गेले. या ठिकाणी जर ऑपरेशनची वेळ आली तर त्यांना मोफत केलं जाईल का, कोणत्या माध्यमातून होईल? महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्ण ऑपरेशन मोफत केलं जाणार त्यांचं. महिलांची संख्या काय वाटतं तुम्हाला? महिला जास्त का युवक जास्त आहे? नाही, सेमच आहे सगळं त्या ठिकाणी. आणि हे जे दरवर्षी हा कॅम्प होणार आहे? येस, दरवर्षी होणार. आज तुम्ही या ठिकाणी कॅम्प करतात, काय वाटतं या ठिकाणची प्रतिक्रिया? मी तर धुळे युथ केअर ग्रुपला धन्यवाद म्हणतो, त्यांनी मला इथे बोलवलं आणि मला लोकांची सेवा करण्याची संधी दिली. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे युथ आहे, जे युवक आहे, त्यामध्ये या काही महिला देखील आहेत. त्यांचं पोटदुखी असेल, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघ्याचा त्रास असेल, या संदर्भामध्ये आज त्यांनी या ठिकाणी शिबिर घेतलंय आणि शिबिराच्या माध्यमातून 200 ते 250 लोकांनी आतापर्यंत या ठिकाणी जे काम रजिस्ट्रेशन केलंय. आणि भविष्यामध्ये जर असं काही होत असेल तर या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा शिबिर घेण्यात येईल. धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी हे शिबिर मोफत घेतलं जाईल असं देखील यावेळेस सांगितलं. कॅमेरामॅन D24 तास पेड चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुलिया युथ केअर यांच्या माध्यमातून 200 ते 250 कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नोंदणी केली. तसेच महिलांनी देखील या ठिकाणी रजिस्टर नोंदणी केली, युवकांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने हा कॅम्प सुरू होता. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, D24 तास.